यामध्ये मस्साजोग गावात काही नेते पोहोचल्याचं आपल्याला दिसून येत आहे। हर्षवर्धन सपकाळ हे पोहोचलेले आहेत, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष। त्यांची आज सद्भावना यात्रा निघणार आहे। त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ हे मस्साजोगमध्ये पोहोचलेत आणि संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांच्याशी ते बोलताना दिसत आहेत, त्यांचं सांत्वन करताना दिसत आहेत। या ठिकाणी संतोष देशमुख यांचे कुटुंबीय आपल्याला दिसून येत आहेत। संतोष देशमुख यांची निर्घृणपणे हत्या करण्यात आली होती डिसेंबर 2024 मध्ये आणि त्यानंतर त्यांचे जे मारेकरी आहेत ज्यांनी हत्या केली होती ते सापडलेत। दरम्यान आता काँग्रेसची ही सद्भावना यात्रा निघतीये, त्यासाठी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते उपस्थित असल्याचं दिसतं। याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी सुरेश जाधव हे थेट आपल्यासोबत जोडले गेले आहेत। सुरेश, काय सांगाल, आज काँग्रेसची सद्भावना यात्रा मस्साजोगमधून निघतीये, कसं चित्र तुम्हाला दिसतंय? मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या झाल्यानंतर बीड जिल्ह्यातील सामाजिक वातावरण ज्या पद्धतीने दूषित झालेलं होतं ते वातावरण कमी करण्यासाठी आणि सामाजिक दरी कमी करण्याच्या अनुषंगाने सद्भावना रॅली आज काँग्रेसच्या वतीने काढली जाते आणि काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ हे या ठिकाणी पोहोचले। त्याचबरोबर त्यांच्यासोबत नांदेडचे खासदार रवींद्र चव्हाण हे देखील आहेत। थोड्याच वेळामध्ये ही सद्भावना रॅली सुरुवात होणार आहे। यामध्ये सर्वपक्षीय सर्व संघटनांचे आणि डाव्या विचार आघाडीच्या सर्वांनीच सहभाग घ्यावा अशा पद्धतीने आवाहन करण्यात आलं होतं। त्यामुळे शेकडो लोक या ठिकाणी मस्साजोग या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि थोड्याच वेळामध्ये सद्भावना रॅली सुरू होणार आहे। पहिल्यांदा अशी सद्भावना रॅली बीडमध्ये निघते आणि ज्यामधून जवळपास हे जर अंतर बघितलं 51 किलोमीटरचं अंतर आहे आणि 51 किलोमीटरचं अंतर हे पायी यात्रेनं कापलं जाणार आहे। एक मुक्काम देखील आज संध्याकाळी होणार आहे आणि उद्या संध्याकाळी ही जी यात्रा आहे ही बीडमध्ये पोहोचेल। त्यानंतर सद्भावना यात्रेच्या माध्यमातून अनेक ठिकाणी संवाद देखील साधला जाणार आहे। महिला देखील यामध्ये सहभागी होतात आणि या यात्रेमध्ये सहभागी होण्यासाठी राज्यभरातून काँग्रेसचे पदाधिकारी त्याचबरोबर सामाजिक संघटनेचे जे पदाधिकारी आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झाले। त्यामुळे थोड्याच वेळामध्ये सद्भावना रॅली निघणार आहे। या रॅलीच्या माध्यमातून सामाजिक दूरी कमी करण्याच्या अनुषंगाने अत्यंत महत्वाची भूमिका बजावण्याच्या अनुषंगाने ही रॅली देखील महत्वाची ठरत आहे। त्यामुळे थोड्याच वेळात ही रॅली सुरू होते। निश्चितच सुरेश, या ठिकाणी आपण बघतोय रॅलीला अगदी थोड्या वेळामध्ये सुरुवात होणार आहे। मोठ्या संख्येने लोकांची गर्दी दिसतेय आणि या रॅलीमध्ये मस्साजोगमधील ग्रामस्थ सुद्धा सहभागी होणार आहेत का? सुरेश, आवाज येतोय? सुरेश यांच्या रॅलीमध्ये सहभागी होतात। विशेष म्हणजे धनंजय देशमुख हे देखील या रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत। वैभवी देशमुख हे देखील या रॅलीमध्ये सहभागी होऊन 51 किलोमीटरचं जे अंतर आहे हे अंतर 2 दिवसाची ही रॅली आहे आणि या 2 दिवसाच्या रॅलीमध्ये सर्वजण सामाजिक क्षेत्रामधील व्यक्ती देखील सहभागी होतात। यामध्ये विशेष म्हणजे मस्साजोग या ठिकाणी आता संतोष देशमुख यांना श्रद्धांजली अर्पण करून ही रॅली निघणार आहे। त्यामुळे यामध्ये धनंजय देशमुख हे देखील सहभागी होतील आणि वैभवी देशमुख त्याचबरोबर मस्साजोगचे अनेक गावकरी देखील सहभागी होणार आहेत। त्यामुळे ही रॅली आता थोड्याच वेळात सुरू होते। आता श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी त्या ठिकाणी जे काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष आहेत ते देखील पोहोचलेले आहेत। त्यामुळे काहीच वेळामध्ये आता रॅलीला सुरुवात होणार आहे। महत्वाचं म्हणजे आपण जर बघितलं तर लोकसभा निवडणूक विधानसभा निवडणूक या कालावधीमध्ये बीड जिल्ह्याचं जे सामाजिक वातावरण आहे ते प्रदूषित झालेलं होतं। मराठा वंदना असा देखील वाद आणि ओबीसी वाद देखील समोर आलेला होता आणि त्याच पार्श्वभूमीवरती आता कुठेतरी सामाजिक वातावरण शांत करण्याच्या दृष्टिकोनातून काँग्रेसनं ही भूमिका घेतली। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष म्हणून धुरा घेतल्यानंतर पहिल्यांदाच हर्षवर्धन सपकाळ हे बीड जिल्ह्यामध्ये येतात आणि 3 दिवसाचा त्यांचा हा दौरा आहे। बीड जिल्ह्यातील जे सामाजिक गड आहेत त्यांना देखील भेटी घेतात, जे सामाजिक प्रकल्प आहेत त्याच्या ठिकाणी देखील भेटी घेऊन सगळ्यात महत्वाचं म्हणजे आताची ही जी रॅली आहे ती 2 दिवस चालणारी ही रॅली आहे आणि या रॅलीच्या माध्यमातून आता बीड जिल्ह्यातील जे काही सामाजिक वातावरण आहे त्यावरती खरंच एक वेगळा संदेश देण्याचा प्रयत्न केला जातो का हे देखील पाहणं महत्वाचं असणार आहे। निश्चितच काँग्रेसची ही रॅली आहे आणि त्याच्यामध्ये गावकरी असतील, संतोष देशमुख यांचे कुटुंबीय सुद्धा सहभागी होणार असं तुम्ही म्हणताय, पण इतर जे पक्षाचे नेते आहेत त्यांच्यापैकी कोणी किंवा त्यांचे कार्यकर्ते सहभागी होण्याची शक्यता आहे का? आता यामध्ये काँग्रेसचे जे वरिष्ठ पातळीवरील नेते आहेत यामध्ये राज्यसभेच्या खासदार रजनी पाटील या देखील सहभागी झालेले आहेत। विशेष म्हणजे स्थानिक पदाधिकारी देखील यामध्ये सहभागी होत आहेत आणि डाव्या विचारसरणीचे जे काही सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे अनेक कार्यकर्ते आहेत ते देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत। त्यामुळे ही रॅली आता कशी असणार आहे, सुरुवातीला काँग्रेसनं सांगितलं होतं की 500 ते 700 लोक सहभागी होतील, मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणात लोक जमलेले आहेत। त्यामुळे ही रॅली तब्बल 51 किलोमीटर ही पायी रॅली असणार आहे, पायी पदयात्रा असणार आहे आणि या यात्रेच्या माध्यमातून ज्या ज्या गावामध्ये जाणार आहेत, ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत अशा कॉर्नर बैठका देखील घेतल्या जाणार आहेत, संवाद साधायचा प्रयत्न केला जाणार आहे। त्यामुळे ही रॅली अत्यंत महत्वाची आहे। आता श्रद्धांजली अर्पण केली आहे आणि श्रद्धांजली अर्पण करून काही वेळामध्ये आता रॅलीला सुरुवात होते। सुरेश, एक प्रश्न, तुम्ही आता म्हणालात की 51 किलोमीटरचा हा प्रवास पायी केला जाणार आहे, उन्हाचे दिवस आहे आणि बीड जिल्हा ज्या ठिकाणी ऊन हे तळपत असतं, अशामध्ये या रॅलीचं नियोजन नेमकं कसं केलंय?
51 किलोमीटरची रॅली आहे. सकाळच्या सत्रामध्ये जवळपास एक 10 ते 15 किलोमीटरचं अंतर चाललं जाईल. त्यानंतर दुपारच्या सत्रामध्ये 3च्या नंतर चाललं जाणार. आता या सगळ्या गोष्टीची काळजी देखील घेतली गेली. मुक्कामाची देखील तशा पद्धतीने व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि काँग्रेसच्या वतीनं इनिशिएटिव्ह घेऊन ही यात्रा काढण्यात येते. विशेष म्हणजे त्यांच्या पद्धतीनं याचं नियोजन करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर काही टीम आहेत, त्या टीम देखील या ठिकाणी वैद्यकीय पथकं देखील त्यांच्यासोबत असणार आहेत. त्यामुळे एकंदरीत या सगळ्या रॅलीच्या माध्यमातून आता नेमकं बीडचं जे काय सामाजिक वातावरण आहे त्यावर कशा पद्धतीने उत्तर देणार हे देखील पाहायला महत्त्वाचं असणार आहे. निश्चितच सुरेश, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. या रॅलीचे प्रत्येक अपडेट आपण घेत राहूया. दरम्यान इथं श्रद्धांजली अर्पित केलेली आहे संतोष देशमुख यांना, सपकाळ काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष यांनी, आणि त्याचबरोबर इतरही जे कार्यकर्ते नेते आहेत काँग्रेसचे ते आपल्याला दिसत आहेत आणि मस्साजोगमधील ग्रामस्थही मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला दिसून येत आहेत. अगदी थोड्याच वेळात या रॅलीला सुरुवात होईल. त्याच्या आधी काही प्रतिक्रिया येते का तेही बघावं लागेल. अरे मागे फ्रेम मधून अहो फ्रेम मधून मागे आहे ना. तर आता बाईट येण्याची शक्यता आहे सपकाळ यांचा. ते काय म्हणतात ते बघावं लागेल. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचीही प्रतिक्रिया येण्याची शक्यता आहे. माध्यमांना ते आपली प्रतिक्रिया देतील. ही जी रॅली ते काढतायत त्याचा मागचा हेतू नेमका काय आहे, कशा पद्धतीने जाणार आहे याविषयी माहिती त्यांच्याकडून येण्याची शक्यता आहे. त्याच वेळेला संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांची काय प्रतिक्रिया येते तेही बघावं लागेल. संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे आणि हादरून जाण्याचं जे कारण आहे ते त्यामागची अमानुषता, क्रूरता, त्यामागचं दुर्दैवी कारण आहे. आणि एखादी हत्या एवढी जेव्हा क्रूर होते तेव्हा सगळा समाजच दोषी असतो. ही हत्या होत असताना या समाजातला प्रत्येक घटक याला जबाबदार आहे. महाराष्ट्राला पुरोगामी म्हणतो, साधू संतांचा म्हणतो, शाहू फुले आंबेडकरांचा म्हणतो, आणि एखाद्या उमद्या तरुणाची हत्या या पद्धतीने जर होत असेल तर आज सगळ्या समाजाने कुठेतरी चिंतन केलं पाहिजे. आणि सगळ्या समाजालाही जर आरोपीच्या पिंजऱ्यात आपण उभं करत असलो तर चुकीचं आणि वावगं ठरणार नाही. आणि जेव्हा सगळा समाज दोषी आहे असं जर या ठिकाणी आम्ही म्हणतोय तर त्याचा अर्थ आहे की आपण सर्वांनी त्याचं चिंतन केलं पाहिजे. ही परिस्थिती का निर्माण झाली? भय, द्वेष, मत्सर आणि पैशाची एवढी लालसा की ज्यासाठी नुसता क्रूर पद्धतीने नव्हे तर मारेकऱ्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य येतं कुठून, हा देखील एक अस्वस्थ करणारा एक गंभीर प्रश्न आपल्या सगळ्यांच्या समोर उपस्थित होतो. ही लढाई ही एकट्या देशमुख कुटुंबियांची नाही तर या लढाईला सर्वांना लढावं लागणार आहे. ही लढाई आतापर्यंत जी काही लढली या परिवारांनी लढली. त्यांचं जेवढं नुकसान झालं तेवढं कोणाचंही नुकसान झालं नाही. ही एका बाजूला हत्या आहे तर दुसऱ्या बाजूला ही घटना अशी भविष्यात घडता कामा नये. क्रूरता नष्ट व्हावी, जी सद्भावना लयास गेली तिचा वृद्धिंग व्हावी, हा संकल्प घेऊन जर पुढे गेलो तर संतोष देशमुख यांच्या पुढे मृतक नव्हे तर शहीद हा देखील शब्द हा लागू शकतो. त्यांचं जे बलिदान आहे त्या बलिदानापासून आपण काही शिकणार आहोत का? कोणत्याही हव्यासापोटी त्यांचा बळी गेलेला नाही. त्यांचा जो बळी गेलेला आहे तो एका प्रवृत्तीच्या विरोधात गेलेला आहे आणि त्या प्रवृत्तीला नष्ट करण्याचा विडा आपल्या सगळ्यांना हा उचलला पाहिजे. आज मस्साजोग या ठिकाणी सुरू करण्याचे कारणही असं की आज आम्ही सद्भावना पदयात्रा म्हणतो आहोत. ही सद्भावना आपल्या भारताच्या डीएनएमध्ये आहे, ही आपल्या संविधानामध्ये आहे आणि ही सद्भावना आपल्या साधू संतांच्या अध्यात्माच्या सोबत असताना आम्हाला या विचाराचे आम्ही एक पाईक आहोत ही शुद्ध भावना आमच्या मनातली असली तरी दुसऱ्या बाजूला आपण बघतोय की घटना घडल्या दिवसापासून देशमुख कुटुंबियांचं आणि विशेष करून धनंजय देशमुख यांचा, त्यांच्या कन्येचा कुठेही तोल ढळलेला नाही. त्यांनी सातत्याने विवेकपूर्ण विचार हा आपल्या सगळ्यांच्या समोर मांडला आहे. विवेकवादी म्हणून ते आपल्या सगळ्यांच्या समोर आले आहेत. त्यामुळे ज्या परिवारांनी सद्भावना जोपासली आहे
ते कोणत्या धर्माला नाव देत नाहीये, कोणत्या जातीला नावं ठेवत नाहीये. ते काही लोक जेव्हा म्हणतात तेव्हा जो गुन्हेगार असतो आणि दुष्ट प्रवृत्तीचे लोक असतात त्यांची जात धर्म कोणता नसतो, ते दुष्ट असतात, एवढाच त्याचा अर्थ आहे. आणि आता या प्रवृत्तीच्या मागे कोण कोण आहे याचा उहापोह गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे आणि सगळीदूर या प्रमाणावर मोठ्या प्रमाणावर याची चर्चा सुरू आहे. मात्र ज्या देशमुख परिवाराने सद्भावनेचं संरक्षण, संवर्धन आणि रक्षण केलं, ती सद्भावनाचा खरा जो गाभा आहे आणि खरा जो ठेवा आहे आणि तो त्यांचा जो संदेश आहे हा आपल्याला सगळ्यांना आत्मसात केला पाहिजे. त्यामुळे याला सगळा समाज दोषी आहे एकीकडे असंही आम्ही म्हणत आहोत किंवा हे आपण सगळ्यांनी जाणून घेतलं पाहिजे. हे म्हणण्यामागचं कारण घटना रोज वेगवेगळ्या घडत आहेत आणि आपण समाज पण आपलं बधीर झालंय का इथपर्यंतचा एक प्रश्नाला वाचा फुटली पाहिजे आणि जी सद्भावना आहे ती लोकांपुढे घेऊन गेली पाहिजे. कारण आपण थोरा मोठ्यांची नावं जेव्हा घेतो, सर्व साधू संतांची नावं घेतो, महापुरुषांची नावं घेतो, संविधानाची नावं घेतो, तेव्हा त्यांची शिकवण एकच आहे आपल्याला, ती म्हणजे सद्भावना, सद्भावना, सद्भावना. आणि सद्भावनाच्या विरोधात कोण आहे तर सद्भावनाच्या विरोधात फोडातोडा आणि राज्य करा नावाच्या प्रवृत्ती आहेत, द्वेष पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत, मत्सर पसरवणाऱ्या प्रवृत्ती आहेत, जाती जातीत धर्माधर्मामध्ये आपल्याला लढाई लावणाऱ्या प्रवृत्ती आहेत. आणि हा एकंदर पुन्हा जी उतरंडी समाजामध्ये जी करण्याचा प्रयत्न जो पुन्हा एकदा सुरू झालेला आहे याचाही आम्ही धिक्कार करतो. म्हणजे एकीकडे सद्भावना पदयात्रा जरी असली तरी आम्ही थेटपणाने या विकृतीच्या विरोधात आहोत आणि संस्कृतीच्या रक्षणाच्या माध्यमातून आम्ही पदयात्रा सुरू करत आहोत. एवढंच या निमित्ताने सांगतो. आणि कोणत्याही निवडणुका या अलीकडच्या काळात बऱ्याच लांब अजून निवडणुका अलीकडच्या काळात कोणत्याही निवडणुका नाही, म्हणजे शुद्ध स्वरूपात भारत जोडो ही भूमिका आमची या पदयात्रेच्या मागची आहे. मी देशमुख परिवाराचा कारण मी या समाजातला घटक आहे, मी याच महाराष्ट्रातला घटक आहे, मी या देशातलाच नागरिक आहे आणि या नागरिक असण्याच्या नात्यातून मला कुठेतरी अशा घटना महाराष्ट्रात घडतायत याबद्दल एक क्षमेचा देखील भाव या परिवाराच्या प्रती आहे की असा समाज आपण कसा निर्माण केला की जिथे क्रूर पद्धतीने हसून हसून गुन्हेगार जे आहेत ते खून करतात. याबद्दल मला या ठिकाणी या परिवाराच्या बद्दलही कुठेतरी शर्मिंदा होण्याची वेळ ही नागरिक या नात्याने, एक मानव या नात्याने आलेली आहे आणि ती माफीच्या स्वरूपात मी या परिवाराजवळ ती व्यक्त करतो. आणि दुसऱ्या बाजूला त्यांनी जो सद्भावनेचा जोपासणूक केली आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद, कौतुक ही भावना नव्हे, मात्र हे खरे या लोकशाहीचे आणि आपल्या संस्कृतीचे संरक्षक आहे. आणि या निमित्तानं या परिवाराचा जो संघर्ष आहे या संघर्षासोबत आम्ही देखील आहोत हे वेगळ्याने सांगण्याची आवश्यकता नाही. त्यामुळे संतोष देशमुख यांच्या हत्येचे प्रकरणातील दोषींना सर्वांना कठोरात कठोर शिक्षा झालीच पाहिजे हे एका बाजूला आमची मागणी आहे, तर दुसऱ्या बाजूला संतोष देशमुखांच्या पुढे शहीद शब्द लागावा आणि तो शहीद या अर्थाने लागावा की यानंतर अशी एकही घटना महाराष्ट्रात होता कामी नये. या अनुषंगानं त्यांचं हे बलिदान ही व्यर्थ आम्ही जाऊ देणार नाही ही देखील मनामध्ये आज आमच्या कामना आहे आणि या सर्व भूमिकेतून आम्ही पदयात्रा सुरू करतो. सप्पा साहेब, बलिदान म्हणताय तुम्ही करतो, पण हे बलिदान मानायचं का? कारण बलिदान आपण चांगल्या गोष्टीसाठी देत असतो. काय चांगलं झालं त्याचं बलिदान म्हणताय? मी हा मृतक हा शब्द त्यांच्या पुढे लावतो, त्यांना हत्या करण्यात आली हा लावतो. त्याच्यातून काही झालेलं नाही, त्याच्यामध्ये माणसाची मनं खराब झालेली, एका परिवाराची अपरिमित त्यांचं नुकसान झालेलं आहे. मात्र आपण धडा, शिकवण जी आहे, एक धडा या त्यांच्या बलिदानाच्या आणि त्यांच्या हत्येच्या निमित्तानं घेतला पाहिजे आणि यापुढे पैशाच्या राजकारणाच्या टोळीच्या माध्यमातून एक खून महाराष्ट्रात होता कामा नये हा संकल्प ज्या दिवशी आपण करू त्या दिवशीच त्यांना आपण शहीद म्हणू शकतो. सप्पा साहेब, आपण भगवानगडावर गेला होता, भगवानगडावर काय चर्चा झाली? कारण त्याच भगवानगडावर देशमुख कुटुंब पण गेलं होतं, पण त्यापूर्वी नामदेव शास्त्री यांची भूमिका वेगळी होती, ती आता बदललेली असली तरी तुम्हाला ती भूमिका कळली का? सद्भावनेच्या अनुषंगाने जात असताना सद्भावनेचं साकडं हे भगवानगडावर, नारायणगडावर दोन्ही ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी ते सद्भावनेचं साकडं घातलं आणि घालत असताना अनावश्यक स्वरूपाचे काही ज्या आस्थेचे जे पीठ आहेत त्या ठिकाणून जे अनावश्यक स्वरूपाचे जे विधान झाले त्यावर आम्हाला पक्षाला आमचा खेद आहे. मात्र त्या ठिकाणी शुद्ध स्वरूपामध्ये सद्भावनेच्या अनुषंगाने साकडं घालण्याकरताच आम्ही गेलो होतो आणि महाराष्ट्रात सर्व जाती पंथाचे लोक गुन्ह्यागोंदीने नांदावेत हाच त्या ठिकाणी भेटीचा आमचा आशय होता. रोखलं गेलं असं म्हणतात खरं? त्या ठिकाणी काही चर्चा झाली अशी काय? सद्भावनेच्याच अनुषंगाने चर्चा झाली.
चर्चा म्हणजे आपल्या यात्रेचा जो मिशन आहे तोच त्या ठिकाणी सांगितलं गेलं आणि तिथून बाहेर बाईट देत असताना याबद्दल मी सविस्तर त्या ठिकाणी बोललेलो आहे. आज ही जागा ही त्याचकरता उचित नाही. सुरेश दसाने एक दावा केला की वाल्मी कराड आणि धनंजय मुंडे यांनी 200 कोटी जे आहेत परस्पर उचललेले आहेत आणि कृषी